नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हा सर्वांचा लाडका प्रणित सावंत. तर मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या चॅनलमध्ये लर्न विथ प्रणित. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता. तर बघा, आजचा आपला टॉपिक आहे महाराष्ट्र सामान्य ज्ञान. महाराष्ट्रातील जे काही सामान्य ज्ञान आहे यावर आपण टोटल 20 प्रश्न आज इथे बघणार आहोत. किती? 20 प्रश्न. तर खूप IMP असे 20 प्रश्न आहेत. त्याच्यामुळे लक्षपूर्वक या प्रश्नांकडे लक्ष द्या आणि प्रत्येक प्रश्नांना त्याचं उत्तर लिहून घेत चला. यासाठी एक पेन आणि एक पुस्तक तुमच्यासोबत ठेवा, ज्यावर मध्ये आलेली प्रश्न आता मी जे तुम्हाला दाखवणार आहे ती लिहून घेऊ शकताल आणि त्याची उत्तरही तुम्ही लिहून घेऊ शकाल. तरी महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर ही प्रश्न येणाऱ्या एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. पोलीस भरती असो किंवा कोणतीही एक्झाम तर या एक्झाममध्ये ती विचारली जाऊ शकतात. तर अशी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आजपर्यंत ते बघणार आहोत. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर पहिला प्रश्न काय आहे बघा, महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे जी आहे ती महाराष्ट्र एक्सप्रेस आहे. महाराष्ट्र एक्सप्रेस ही काय आहे? महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे बघा, दुसरा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात जास्त साखर कारखाने असणारा जिल्हा काय विचारलेला आहे? जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रात सर्वात जास्त जे काय आहेत साखर कारखाने ते कोणत्या जिल्ह्यात आहेत असा प्रश्न आहे. तर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक साखर कारखाने आहेत आपल्या महाराष्ट्रातील. हा एक अहमदनगर हा जिल्हा आहे आणि यामध्ये महाराष्ट्रातील जे काही साखर कारखाने आहेत यांच्यापैकी जास्त साखर कारखाने अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. तिसरा प्रश्न काय आहे बघा, महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती? तर गोदावरी जी काय आहे ती महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे, विचारला जाऊ शकतो, त्याच्यामुळे IMP असं लिहून ठेवा. काय? गोदावरी याचं बरोबर उत्तर आहे. गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूड पेठ कोणती? तर लाकूड पेठ ही कोणती? बल्लारपूर. महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूड पेठ म्हणजे लाकडं जिथं भेटतात अशी पेठ, बाजार, ती पेठ कुठे आहे? तर बल्लारपूरमध्ये ही लाकूड पेठ आहे किंवा लाकूड पेठीला बल्लारपूर असं म्हटलं जातं. कुठे? बल्लारपूर. लाकूड पेठ म्हटलं की बल्लारपूर. महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूड पेठ म्हणजेच बल्लारपूर. पुढचा प्रश्न काय आहे बघा, पाचवा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा म्हणजेच माती कोणती? मृदा. तर कोणती माती आहे ज्याचं सर्वात जास्त क्षेत्र आहे? तर ही जी आहे ती आहे रेगूर मृदा. रेगूर मृदा म्हणजे रेगूर माती जी आहे ह्याची काय आहे? सर्वात जास्त क्षेत्र आहे. त्याचं क्षेत्र जे काय आपल्या महाराष्ट्रात आहे म्हणजे रेगूर माती. रेगूर हा मातीचा एक प्रकार आहे. तो मातीचा प्रकार आपल्याकडे जास्त सापडला जातो म्हणजे महाराष्ट्रात तो जास्त क्षेत्रात आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे? सहावा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता? तर मुंबई उपनगर. मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये काय आहे? सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण आहे म्हणजे एज्युकेटेड, जास्तीत जास्त एज्युकेटेड लोक तिथे आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. काय आहे? सातवा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता? जिल्हाच आहे इथे पण प्रश्न, जिल्हा कोणता? आता इथे काय आहे? कमी साक्षरता असणारा म्हणजे थोडंसं कमी एज्युकेशन जिथे आहे लोकांना ते म्हणजेच कोणतं? गडचिरोली. गडचिरोलीमध्ये सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण आढळले जाते किंवा सर्वात कमी साक्षरतेचे जिल्हा आहे ते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आठवा, महाराष्ट्रातील पहिली स्त्री मुख्याध्यापिका कोण? तर महाराष्ट्रातील पहिली स्त्री मुख्याध्यापिका आहेत सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले या पहिल्या स्त्री मुख्याध्यापिकासोबत त्या एक पहिल्या महिला शिक्षिका, पहिल्या त्यांनी महिलांसाठी शाळा सुरू केली, मुलींसाठी शाळा सुरू केली, याही सावित्रीबाई फुले. त्यानंतरनं पहिली स्त्री मुख्याध्यापिका हा एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे. हा कुठे जास्त कुणाच्या वाचनात येत नाही त्याच्यामुळे हा इम्पॉर्टंट मी प्रश्न इथे तुम्हाला वाचून दाखवलेला आहे किंवा म्हणून मी हा प्रश्न इथे ॲड केलेला आहे. महाराष्ट्रातील पहिली स्त्री मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले. कोण? सावित्रीबाई फुले. ओके. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात.
महाराष्ट्रातील सर्वात पहिला साक्षर जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रात पहिल्यांदा एज्युकेटेड पूर्ण झालेला जिल्हा कोणता? फर्स्ट जिल्हा कोणता असा प्रश्न आहे. तर तो आहे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग हा सर्वात पहिला साक्षर जिल्हा आहे. ओके. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील स्त्रियांचे सर्वात जास्त प्रमाण असणारा जिल्हा कोणता? फिमेल डेन्सिटी कुठे जास्त आहे, फिमेल पॉप्युलेशन कुठे आहे जास्त, हे असा प्रश्न इथे विचारलेला आहे. फिमेल पॉप्युलेशन हे रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात आढळलं जातं. या जिल्ह्यामध्ये हे प्रमाण जास्त आहे. स्त्रियांचं प्रमाण काय आहे? जास्त आहे. कोणत्या जिल्ह्यात? रत्नागिरी जिल्ह्यात, महाराष्ट्रातील. ओके. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, 11वा प्रश्न, सर्वाधिक वनांचे प्रमाण असणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? वन म्हणजे जंगलाचे प्रमाण सर्वाधिक जास्त असणारा तो कोण? गडचिरोली. गडचिरोलीमध्ये जास्तीत जास्त वनांचे प्रमाण असणारा जिल्हा तो आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न 12वा, भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहरास म्हणतात? भारताचा प्रवेशद्वार म्हणजे गेटवे ऑफ इंडिया. काय? गेटवे ऑफ इंडिया. गेटवे हा प्रश्न इथे विचारलेला आहे. गेटवे, भारताचा गेटवे म्हणजेच गेटवे ऑफ इंडिया कुठे आहे? तर मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडिया आहे. हे पण जास्तीत जास्त लोकांना माहीत असेल. गेटवे ऑफ इंडिया तिथे जास्तीत जास्त लोक फिरायला जातात. ते एक हिस्टॉरिकल प्लेस आहे, ते बघायलाही जास्तीत जास्त लोक जातात, म्हणून ते भारताचे प्रवेशद्वार आहे. आपल्या भारताचे गेटवे ऑफ इंडिया आहे तो. त्याच्यानंतर मुंबईवर अजून 2 आपल्याला हे आहेत बघा. भारताची आर्थिक राजधानी पण मुंबई आहे. आपल्या भारताची जी आर्थिक राजधानी आहे ती देखील मुंबई आहे. त्याच्यानंतर 7 बेटांचे शहर कोणते? 7 बेटांचे शहर हे देखील काय आहे? मुंबई. मुंबईला 7 बेटांचे शहर असंही म्हटलं जातं. आणि मुंबई ही भारताची, आपल्या प्याऱ्या भारताची आर्थिक राजधानी आहे. ते 7 बेटांचं शहर आहे आणि भारताची आर्थिक राजधानी आहे आणि ते प्रवेशद्वार सुद्धा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. 13वा प्रश्न, महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा जिल्हा, मगाशी एक प्रश्न होऊन गेला, सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा तोच आहे साखर कारखान्यांचा जिल्हा अहमदनगर. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न बघूयात. बघा मित्रांनो, 14वा प्रश्न, महाराष्ट्रातील गुळाचा व कुस्तीगरांचा जिल्हा कोणता? इथे 2 सांगितले आहेत बघा. गुळाचा व कुस्तीगरांचा जिल्हा, हा जो जिल्हा आहे तो आहे आपला कोल्हापूर. तर गुळाचा व कुस्तीगरांचा जिल्हा असं ह्या कोल्हापूर जिल्ह्याला म्हटलं जातं. आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला म्हटलं जातं. काय? महाराष्ट्रातील गुळाचा व कुस्तीगरांचा जिल्हा कोणता असं विचारलं गेलं असेल तर कोल्हापूर याचं करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न बघा 15वा, महाराष्ट्रातील जंगलांचा जिल्हा कोणता? कसला? जंगलांचा जिल्हा. गडचिरोली आहे जंगलांचा जिल्हा. महाराष्ट्रातील जंगलांचा जिल्हा म्हणजेच गडचिरोली हा आहे महाराष्ट्रातील जंगलांचा जिल्हा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 16वा, अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार कोणत्या शहरास म्हणतात? अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार कोणत्या शहरास म्हणतात? तर जळगाव या शहरास अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार असे म्हटले जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 17वा प्रश्न काय आहे? महाराष्ट्रातील संत्र्यांचा जिल्हा कोणता? नागपूर. सर्वांना माहीत असेल महाराष्ट्रातील संत्र्यांचा जिल्हा म्हणजेच नागपूर. कोणता? नागपूर. हा प्रश्न इम्पॉर्टंट येऊ शकतो. कोणता? नागपूर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 18वा, महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा कोणता? संस्कृत कवींचा जिल्हा नांदेड. संस्कृत कवींचा जिल्हा म्हणून नांदेडला ओळखले जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न 19वा, मुंबईचा परसबाग कोणत्या शहरास म्हणतात? मुंबईचा परसबाग कोणत्या शहरास म्हणतात? नाशिक याला मुंबईचा परसबाग असं म्हटलं जातं. नाशिक या शहरास काय? मुंबईचा परसबाग असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे शेवटचा, महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती? महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे मुंबई. बरोबर, मगाशी येऊन गेला आय थिंक. नाही, महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे मुंबई. त्याच्यानंतर 21वा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. लवकरात लवकर याचं उत्तर तुम्ही कमेंट करून सांगा.
तर इथे आपले आज 20 प्रश्न आपण इथे बघितलेले आहेत आणि यातला 21वा प्रश्न आहे तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आपल्याला सांगायचा आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा, लाईक करा. नक्कीच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. तर ह्याचं उत्तर 21व्याचं उत्तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि याची PDF फाईल जी आहे, फ्री PDF फाईल, काय फ्री PDF फाईल ही डिस्क्रिप्शनमध्ये आहे. डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मी दिलेली आहे. फ्री आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे. कोणतेही रुपये इथे तुम्हाला द्यायचे नाही आहेत. इन्व्हेस्टमेंट काही नाही, फक्त PDF तुम्ही डाउनलोड करू शकता विदाऊट मनी. ओके. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. थँक्यू.